नमस्कार. भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या आजच्या सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन होते. अशा प्रकारच्या कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे बोलावणं वगैरे जे असतं हे आंतरराष्ट्रीय संबंधांना धरून या सगळ्या गोष्टी केल्या जातात. मॅक्रॉननं जे बोलावलं त्याचंही कारण तसंच आहे. 2 दिवसापूर्वी मॅक्रॉन आले, जयपूरला आले. जयपूरला त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. तिथे त्यांनी रोड शो केला. रोड शोच्या दरम्यान लोकांबरोबर हस्तांदोलन केलं, सेल्फी काढल्या आणि लोकांच्यात मिसळले देखील. ते हवा महालला गेले. हवा महाल हा जयपूरचा राजवाडा हा प्रसिद्ध आहे. हवा महाल जवळ असलेल्या मार्केटमध्ये त्यांनी काही खरेदी केली. सोबत नरेंद्र मोदी होतेच. तिथे त्यांना राम मंदिराची एक प्रतिकृती दिली गेली. पूर्वी बाहेरनं आलेल्या पाहुण्यांना सामान्यपणे ताजमहालची प्रतिकृती दिली जायची. मॅक्रॉन यांना राम मंदिराची प्रतिकृती दिली. तिथे मोदी आणि मॅक्रॉन यांनी दोघांनी त्या मार्केटमध्ये चहाच्या दुकानात बसून चहा प्यायले, चहाच्या टपरीवर. नंतर तिथेच त्यांना काही वस्तू खरेदी करताना आपलं जे UPI ॲप आहे, ह्या UPI ॲपच्या माध्यमातून त्यांनी खरेदी केली. भारताचे UPI आणि फ्रान्सचे डिरा या दोन्ही ॲप्सचं आपसामध्ये जोडणी करून UPI देखील फ्रान्समध्ये वापरता येईल अशा दिशेनं पावले उचलली जात आहेत. त्यातलं जे टेक्निकल गोष्टी आहेत ह्या पुढच्या काही दिवसात येतील, पण ते फ्रान्समध्ये यायच्या आधी त्याची झलक ही मॅक्रॉन यांना दिली गेली. मॅक्रॉन आणखीन एक ठिकाणी गेले, ते म्हणजे आमेरचा राजवाडा जो जयपूरपासून जवळ आहे. आमेरच्या राजवाड्यांमध्ये देखील त्यांनी लोकांसोबत मिसळले. तिथेही लोकांसोबत सेल्फी काढल्या आणि फ्रेंच बोलणाऱ्या काही भारतीय विद्यार्थ्यांसोबत काही संवाद देखील साधला. मॅक्रॉन हे आपल्या प्रजासत्ताक दिनाला येणारे पहिले फ्रेंच राष्ट्रपती नाही आहेत. ह्याच्यापूर्वी आत्तापर्यंत वेगवेगळ्या वेळेला फ्रान्सचे 5 राष्ट्रपती हे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतात येऊन गेले. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देणारी व्हॉट्सॲप पोस्ट ही मॅक्रॉन यांनी हिंदीमध्ये टाकली. या काही सांकेतिक प्रतिकात्मक अशा विषय असतात मैत्री वगैरे जतवण्याच्या. ते जयपूरमध्ये जंतर मंतरलाही जाऊन आले. जंतर मंतर समजून घेतलं आणि आज सकाळी इकडच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ते उपस्थित राहिले. फ्रान्स आणि भारताची 25 वर्षाची मैत्री आहे आणि ही मैत्री केवळ कागदोपत्री नाही आहे, तर अनेक वेळेला दोघं एकमेकाच्या अडीअडचणीला उभे राहिलेले आहेत. फ्रान्सनं भारताला वेळोवेळी शस्त्र पुरवलेली आहेत. भारतानं फ्रान्सकडनं शस्त्र खरेदी केलेली आहे. अलीकडेच फ्रान्सकडनं पाणबुड्या आणि राफेलचं तर अजून सगळी विमानं यायची आहेत. हा मोठा संरक्षण खरेदीचा कार्यक्रम हा अलीकडेच पार पाडलेला आहे. त्याच्याही आधी 1980 साली मिराज 60च्या दशकामध्ये मिराज विमानं ही फ्रान्सकडनं भारतानं घेतलेली आहेत आणि त्यानंतर 1982 साली आण्विक फ्युएल, न्यूक्लिअर फ्युएल, आण्विक इंधन हे अमेरिका भारताला देणार होते, पण अमेरिकेने विश्वासघात केला. त्यावेळेला फ्रान्सनं ही आण्विक इंधन हे भारताला पुरवलं.
आत्तासुद्धा काही आण्विक विषयात पार्टनरशिप करावी याविषयीची काही बोलणी सुरू आहेत. अजून काही व्यापारी करार देखील व्हायचे आहेत. फ्रान्सच्या कंपन्यांनी भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केलेली आहे. फ्रान्स आणि भारत यांचे संबंध खूप चांगले आहेत. मतभेद कुठल्याच मुद्द्यावर नाहीत आणि छोटे मोठे कुठे काही विषय असतील तर ते चर्चेनं सोडवले जातात. त्याही उपर मोदी आणि मॅक्रॉन यांची व्यक्तिगत मैत्रीसुद्धा खूप चांगली आहे. जे काही क्लिपिंग झालेले आहेत त्याच्यातनं दिसते ती मैत्री त्यांच्या दोघांच्या वागण्यातनं किंवा ज्याला बॉडी लँग्वेज म्हणतात त्यातनं ती दिसते. G20ची जी 2 महिन्यापूर्वी भारतामध्ये बैठक झाली त्याही वेळेला आपसी चर्चा, ज्याला 1-to-1 टॉक्स म्हणतात, असे त्या शिखर परिषदेच्या काळामध्ये देखील G20 परिषदेच्या काळामध्ये देखील झालेलं आहे. आत्ताची जी स्थिती आहे ही शीतयुद्धाचा काळ संपलेला आहे. पूर्वी 2 देश होते जे महासत्ता होते, एक रशिया आणि एक अमेरिका. आता ते शीतयुद्धाचा काळ संपलेला आहे. काही लोक रशियाच्या गटात होते, काही लोक अमेरिकाच्या गटात होते, पण भारतानं गुटनिरपेक्ष राष्ट्र म्हणून आणि आपल्यासोबत काही राष्ट्र सोबत घेऊन गुटनिरपेक्ष गट स्थापन केला. याला नॅम, नॉन अलाइन्ड मूव्हमेंट असं म्हणतात. आत्ताची तशी जरी स्थिती असली तरी पुन्हा हळूहळू 2 स्तंभ, पोल्स हे जागतिक राजकारणात उभे राहताना दिसत आहेत. एकीकडे रशिया आणि चायना हे एकमेकाच्या जवळ सरकत आहेत. दुसरीकडे इंग्लंड आणि अमेरिका हे एकमेकाच्या जवळ सरकत आहेत. अमेरिकेनं जेव्हा इराकवर हल्ला केला तेव्हा इंग्लंड काहीही बोललं नाही, अमेरिकेबद्दल एकदम मूग गिळून राहिलं. सध्या जगामध्ये 2 युद्ध ही सुरू आहेत. एक आहे रशिया आणि युक्रेन आणि दुसरं आहे इस्रायल आणि हमास. दोन्ही युद्धांमध्ये हे जे 2 गट आहेत यांनी कोणाची ना कोणाची तरी बाजू घेतलेली आहे. रशिया युक्रेन युद्धामध्ये नाटो हे मुख्यतः अमेरिका आणि इंग्लंडच्या इशाऱ्यावर चालणारं गट आहे. हा नाटो हा युद्ध संपून देत नाही आहे. युक्रेनचं कितीही नुकसान झालं तरी त्याला शस्त्र पुरवठा करतो आहे. आणि दुसरीकडे चीन हा रशियाच्या सोबत असताना दिसतोय. या व्यतिरिक्त जेव्हा दोन्ही युद्ध झाली तेव्हा फ्रान्स आणि भारत दोघांनीही ह्या युद्धामध्ये कोणा एकाच्या बाजूने उभे नाही राहिलेत. दोन्ही ठिकाणी आपसात लढणाऱ्यांना सल्ला दिला युद्ध थांबवा. भारतानं रशियाने हल्ला केला तेव्हा रशियाचा निषेध नाही केला, पण रशियाला असं म्हटलं की युद्ध करू नका, बोलण्यातनं हे सोडवता येईल. आणि युक्रेनला देखील शस्त्रास्त्र दिली नाहीत पण मानवीय ह्युमॅनिटेरियन मदत ही युक्रेनला केलेली आहे. हेच इस्रायल हमास युद्धाच्या बाबतीत फ्रान्स आणि भारत दोघांनीही एकाची कोणाची बाजू घेतली नाही. दोघांना हे समजावण्याचा प्रयत्न केलाय की युद्ध आता थांबलं पाहिजे. 1998 साली भारतानं, त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते, 1998 साली भारतानं पोखरणमध्ये अणु चाचणी केली. अणु चाचणी केल्यानंतर पश्चिमेतल्या जवळजवळ सर्व देशांनी भारतावर निर्बंध लादले, त्याला सँक्शन्स म्हणतात. मग भारताबरोबर व्यापार करायचा नाही, भारताला कुठल्या प्रकारचं सहाय्य करायचं नाही. पण फ्रान्स हा त्याला अपवाद होता. फ्रान्सने भारतावर दडपण कुठलं टाकलं नाही, भारताची आर्थिक कोंडी करायचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे फ्रान्स हा अधिक विश्वासार्ह वाटतो. GDP आणि आण्विक शस्त्रांच्या बाबतीत देखील जर आकडेवारी पाहिली तर फ्रान्सकडे 290 आण्विक अस्त्र आहेत, ज्याला न्यूक्लिअर वॉर हेड्स म्हणतात. 290 आहेत. भारताकडे
164 आण्विक शस्त्र आहेत. फ्रान्सचा GDP हा 2.7 ट्रिलियन एवढा आहे, तर भारताचा GDP $3.3 ट्रिलियन. फ्रान्सचा 2.7 ट्रिलियन, भारताचा GDP $3.3 ट्रिलियन. अशी ही आत्ता दोघांची स्थिती आहे. आत्ता दोन बाजूला दोन पोल्स, एका बाजूला चीन रशिया, एका बाजूला इंग्लंड अमेरिका असे उभे राहत असताना भारत आणि फ्रान्स दोघं मिळून मिडल पॉवर असं म्हणतात की जी पूर्ण सुपर पॉवरच्या स्थितीला आलेली नाहीत त्या दिशेने वाटचाल करतायत. सुपर पॉवरपेक्षा ह्यांचा ज्या देशांचा प्रभाव कमी असतो त्यांना मिडल पॉवर असं म्हणतात. ही मिडल पॉवर म्हणून उभी राहून तटस्थपणे कोणाची एकाची बाजू न घेत हे मिडल पॉवर म्हणून उभं राहण्याची भारत आणि फ्रान्स यांची आता स्थिती आहे. पुढच्या काळामध्ये फ्रान्स भारताला 6 न्यूक्लिअर रिॲक्टर्स आण्विक संयंत्र हे देण्याचा देखील विषय आहे. त्यामुळे ही मैत्री ही आवश्यक आहे. फ्रान्सलाही आवश्यक आहे, भारतालाही आवश्यक आहे आणि जगाच्या राजकारणात एक तिसरी शक्ती ही हळूहळू उभी राहिली पाहिजे. त्याही दृष्टीनं ही मैत्री आवश्यक आहे. हा व्हिडिओ आपण लाईक करावा, शेअर करावा आणि सबस्क्राईब करावा अशी विनंती आहे. धन्यवाद.